तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अहिल्यानगर जिल्ह्यातील गिडेगाव, सुरेगाव व शिरसगाव रोडवरील चंद्रकांत शिवाजी कर्डेले यांच्या शेतात पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला। गेल्या काही दिवसांपासून या परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकरी व शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। या बिबट्याने शेळ्या, कुत्रे, रानडुकरे यांच्यासह इतर प्राण्यांवर हल्ले केल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले। त्यामुळे शेती कामासाठी शेतात जाण्यासही नागरिक घाबरत होते। नागरिकांच्या मागणीनंतर वनविभागाने परिसरात पिंजरा लावला होता। आज सकाळी पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाल्याचे निदर्शनास येताच नागरिकांनी वनविभागाला माहिती दिली। वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याला ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीसाठी नेलं। बिबट्या जेरबंद झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले असून परिसरात आणखी बिबट्यांचा वावर असल्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे। बिबट्याला पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। MCN न्यूज मराठीकरिता मंगेश निकम, नेवासा। हे 8 ते 15 दिवसापासून आमच्या रोज कोणाला नजर पडायचो, बघितलं का तो उसत पळत जायचा, पण त्याच्या औषधाद्वारे ती शिकार सोडत नव्हतं। आता जसं लोकांनी प्रामाणिकपणे शासनात ताब्यात दिलं ना, तसं शासनाने दखल घ्यायला पाहिजे। अन्यथा पुन्हा ते शासनाला सुद्धा कळवणार नाही लोक इथून पुढे। साधारणतः 2-3 बकरे, एक कुत्रे, वावरणारे डुकर सध्या त्याच्यावर भाग होतात। जर त्याला शिकार नाही मिळत तर नरभक्षी बी होऊ शकतो ना। लवकर तिची दखल घेतली गेली पाहिजे। तसं पकडल्यावर 1-2 तासात गाडी आली, तसं बघितल्यावर कधी येत नाही। दुर्दैव आहे शासनाचा। बिबट्याने गेल्या 10-15 दिवसापासून इकडे फार मोठा धुमाकूळ घातला। त्या 2 शेळ्या, कुत्रे वस्तीवरले पाळीव कुत्रे आमची 1-2 खाल्ली। नंतर इकडं पाण्याकडे यायचं फार प्रॉब्लेम झाला। रात्रीची लाईट आहे, आम्हाला दिवसाची लाईट पाहिजे। बिबट्याच्या धाका बिन आमचे पोरं पाण्याकडे येत नाही। त्याच्यानंतर इतका त्रास रोज कोणाला दिसणं, ह्या वस्तीवर त्या वस्तीवर ह्या वस्तीवर जाणं येणं सारखं चालूच राहतं। त्याचबरोबर आम्ही इथं झोपायला कोणी नसल्यामुळे बिबट्याच्या दहशतीमुळं आमच्या वस्तीवर 40 कांद्याच्या गोण्या भरून नेल्या। चोरीचं प्रमाण इकडं वाढलं बिबट्याच्या नावाखाली। बरेच प्रकार आहेत आणि शक्यतो आम्हाला तर दिवसात लाईट दिली पाहिजे। त्यांनी त्याची काय दखल नाही घेतली अजून कोणी। आम्हाला रात्रीचीच लाईट आहे, त्याच्यामुळे पाण्याकडे बी कोणी येत नाही आणि चोराचा बी बिबट्याच्या नावाखाली चांगल्यापैकी सुळसुळाट झाला। प्रशासनाला आमची एवढीच मागणी आहे का बिबट्याच्या बाबतीत लक्ष घातलं पाहिजे आणि हे जे छोटी मोठी चोरी, या चोराच्या बाबतीत बी त्यांनी चांगलं लक्ष दिलं पाहिजे। त्यांनी परिसरातले CCTV चेक केले पाहिजे, कोणत्या गाड्या गेल्या कोणत्या रोडने। आता प्रत्येक गावात प्रत्येक स्टँडवर CCTV कॅमेरे आहेत। प्रशासन काय त्या कॅमेऱ्यापर्यंत अजून कुठं आलेलं आम्हाला दिसलं नाही। आम्हीच पाहतोय कॅमेऱ्यानं, आम्हीच सांगतोय। त्यांचा वैयक्तिक आज डिपार्टमेंटचं तर शासनाचं काही नाही, आलंच नाही कोणी अजून म्हणायला ते असं झालं ते तसं झालं, बघायलाच कोणी आलं नाही अजून। बिबट्या तसा हा दरवर्षी ह्या सीझन मध्ये जुलै-ऑगस्ट मध्ये तो आमच्या परिसरात गेले 3-4 वर्षापासून नेहमीच येतो। दरवर्षी लहानले वासरं असतील, शेळ्या, कुत्रे हे दरवर्षीच तो खातो आमची। पण ह्या वर्षी ते आम्ही पिंजरा आणून बोलवला आणि पिंजरा आल्यानंतर ते 8-10 दिवस काय आम्हाला सापडच नाही। आम्ही एक छोटस त्याच्यात साधारणतः 4 महिन्याचं एक करडू त्याच्यात ठेवलं होतं बोकड, आणि त्या बोकड्याच्या नादानं तो रात्री त्याच्यात पकडला गेला। त्यानंतर काय नाही, मग प्रशासनाला फोन केला आणि प्रशासनाची गाडी आली, आता ती घेऊन गेली। त्यांना आम्ही बोललो इकडे सोडताना परत जवळपास, तर त्यांनी आम्हाला याचा एक शब्द दिला, आम्ही आता याला नगरला नेणार, नगरहून तिची पुढे काय विल्हेवाट होईल ते अधिकारी ठरवतील।